छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये दोन गटात तणाव निर्माण झाला। सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमुळे काल रात्री तणावाची स्थिती सुद्धा निर्माण झाली होती। तर वैजापूर शहराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं आणि मोठा पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आला होता। अफवांवर विश्वास ठेवू नका अशा प्रकारचं आवाहन हे पोलिसांनी नागरिकांना केलं। सर, सध्या काय परिस्थिती आहे आणि लोकांना काय आव्हान करावं? काल झालेल्या व्हायरल व्हिडिओमुळे शहरामध्ये थोडेसे तणावाचे वातावरण झाले होते, परंतु काल लागलीच माननीय पोलीस अधीक्षक श्री राठोड सर, ASP महक स्वामी मॅडम आणि ॲडिशनल ASP साहेब लांजेवार सर ह्या सर्वांनी तात्काळ आमच्या वैजापूरला येऊन शांततेचं आवाहन केल्यामुळे सर्व लोक शांततेमध्ये रात्री घरी गेले होते। सदर प्रकरणामध्ये कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली असून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सध्या शहरामध्ये शांतता आहे। लोकांना काय तुम्ही आव्हान कराल? आणि सध्या बाजारपेठा सुरू आहेत का? शाळांना कुठल्या बंद ठेवण्यात आल्यात का? सध्या काय परिस्थिती आहे शहरात? कुठल्याही प्रकारचा बंद नाही आहे आज, कारण गुन्हा दाखल करणे हे त्यांचं प्राथमिक हे होतं, ते आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे। त्यामुळे आज बंदचं वगैरे आव्हान नाही आहे। आज जवळपास 50% मार्केट आतापर्यंत सुरू झालेलं आहे आणि पुढचं उर्वरित मार्केट पुढच्या अर्ध्या एक तासामध्ये सुरू होईल आणि शांतता आहे। लोकांना काय आव्हान करावं? लोकांनी अफवावर विश्वास ठेवू नये। कुठल्याही प्रकारचे व्हायरल व्हिडिओ आणि व्हॉट्सॲपवरून कोणालाही एकमेकाला त्याची माहिती घेता किंवा कुठल्याही प्रकारची खात्री न करता कुठलेही व्हायरल व्हिडिओ वगैरे करू नयेत। आणि पोलिसांनी सांगितलंय की कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका, चुकीचे व्हिडिओ व्हायरल करू नका आणि सध्या वैजापूर शहरामध्ये शांततेचे वातावरण असल्याचे पोलिसांनी सांगितलंय। नितीन थुरात, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।